उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीसह खरातच्या पत्नीची सामायिक मालमत्ता आहे असं समोर येते। उत्तर महाराष्ट्रात सेवा बजावलेला हा अधिकारी आहे आणि बुवाबाजीच्या आहारी गेलेला सध्या मुंबईमध्ये वरिष्ठ पदावरील उपजिल्हाधिकारी कोण आहे या संदर्भात आता चर्चा सुरू आहे। पाथर्डी आणि गवळाणे भागामध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केलेली आहे आणि खरातच्या या मालमत्तेची आयकर विभागाकडून आता चौकशी सुरू आहे। या संदर्भात आणखी महत्त्वाचे तपशील आता येतात। उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीसह खरातच्या पत्नीची सामायिक मालमत्ता असल्याचं या चौकशीतून आता समोर येत आहे। तर उत्तर महाराष्ट्रात सेवा बजावलेला हा अधिकारी आहे। सध्या मुंबईमध्ये वरिष्ठ पदावरील हा उपजिल्हाधिकारी कोण आहे याबाबत चर्चा सुरू आहे। तर पाथर्डी आणि गवळाणे भागामध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केलेली होती। तर कोट्यवधींची ही जमीन आहे। खरातच्या पत्नीची सामायिक मालमत्ता आहे। सातबाऱ्यावर उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचं सुद्धा नाव असल्याचं कळतंय आणि खरातच्या मालमत्तेची आता आयकर विभागाकडून चौकशी सुरू झालेली आहे। खरातच्या कोट्यवधींच्या मालमत्ता आहेत, ठिकठिकाणी जमिनी आहेत, मोठमोठाले प्लॉट आहेत। झी 24 तासच्या हाती या सर्व जमिनींचा सातबारा लागलाय, सातबारा हाती लागलेला आहे आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी आता पुढे येत आहेत।